नमस्कार, story.comच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत। मी विशाल। मी आता बीड जिल्ह्यामध्ये आहे। बीडमध्ये आज ओबीसी समाजाची बैठक झाली। काल एक राडा झाला होता तो लक्ष्मण हाके यांच्या व्हिडिओवरनं आणि त्यानंतर नवनाथाबा वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आणि एकेकाळी उपोषणाला सोबत बसणारे दोन सवंगडी साथीदार आमने सामने आले आणि एक वेगळा मेसेज गेला। त्यानंतर बीड जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील ओबीसी समाजाने ही बैठक घडवून आणली आणि दोघांच्या बैठकीमध्ये भाषण झाले। पण हे दोन नेते ज्यांनी एकेकाळी मनोज जरांगे यांच्या विरोधात उपोषण केलं होतं आणि एक वातावरण तयार केलं होतं ज्या काळी मनोज जरांगे यांच्या विरोधात कुणी बोलतही नव्हता, पण या नव्या उपोषणात मनोज जरांगे यांना रोखायला निघालेले हे दोन सहकारी आमने सामने आले आणि त्यानंतर एक नवीन परिस्थिती तयार झाली, एक नवीन आव्हान तयार झालं। पण आजच्या बैठकीत नेमकं काय झालं, या दोघांनी काय काय भूमिका मांडल्यात आणि यापुढची भूमिका कशी असणार आहे, त्याची सुरुवात कशी होणार आहे, दोघंही आता माझ्यासोबत आहेत। पहिल्याच मुलाखतीत बऱ्याच दिवसानंतर दोघे त्यांची भूमिका मांडणार आहेत। story.com वर तुम्ही त्यांना पाहताय। मला लक्ष्मण हाके यांच्यापासून सुरुवात करायची आहे, कारण हा प्रकार त्यांच्या व्हिडिओवरनं सुरू झाला होता। त्यांनी वारंवार स्पष्टीकरण दिलं आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की जो काही कालचा प्रकार सुरू होता त्याच्या आतापर्यंतच्या घडामोडी काय काय आहेत। नवनाथाबा तुमचे शेजारी आहेत, त्यांच्या समोरासमोर तुम्ही काय सांगणार आहात? आता नवनाथाबा तर माझ्या समोरच आहेत, आम्ही एक मीटिंग पण केलेली आहे, ते तर उत्तर देतीलच। पण मला वाटतं हा प्रश्न कालच आमच्या एंडला संपलेला आहे, कारण आम्ही ज्यांच्याकडे बघून ह्या आंदोलनामध्ये उतरलो, कधी काळी आम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंकडे बघितलं की एनर्जी यायची, त्यांनी आम्हाला स्वाभिमानानं लढायला शिकवलं। अलीकडच्या कालावधीमध्ये बीडमधला प्रकार घडल्यानंतर रस्त्यावर उतरणारे छगनरावजी भुजबळ होते आणि भुजबळ साहेबांना माहिती आहे गेल्या 2, 3, 4 वर्षापासून मी ज्यावेळी आयोगाचा सदस्य झालो तेव्हापासून ते आजपर्यंत मी काय आहे हे भुजबळ साहेबांना चांगलं माहिती आहे आणि त्यांनी मला वाटतं 3 शब्दामध्ये हा विषय संपवलेला आहे। त्यामुळं गावगाड्यातल्या लोकांना माझी विनंती आहे की 4.5 वर्षामध्ये आम्ही जे करत आलो आहे, जे आज उभं केलं आहे, ते जर 2-3 शब्दानं जर संपणार असेल, पण माझं मी कुठं हे कबूल करतोय वगैरे असा कोणी गैरसमज करून घेऊ नका। विषय असा आहे की एक गोष्ट पुढे येते आणि बाकीचे सगळे 99 मार्क्स निघून जातात। मी म्हणतोय ते खोटं आहे आणि जी लोक हितसंबंधी ज्यांना हे डॅमेज करायचं ती लोक म्हणतात हे खरं आहे, मी म्हणतोय ते यायचं आहे, ती लोक म्हणतात कसलं यायचं, हे ह्याचंच आहे, खरंच आहे। लक्ष्मण हाके जबाबदार माणूस आहे, 300-400 जातीचं आंदोलन लढतो। लक्ष्मण हाके गेल्या 3-4 वर्षापासून रात्रंदिवस पोटतिडकीनं भूमिका मांडतोय। ही भूमिका मांडत असताना सिंगल वन टाइम जर लक्ष्मण हाकेच्या तोंडून एक जर सार्वजनिक ठिकाणी काय बोलायचं, एवढी जबाबदारी लक्ष्मण हाकेवर नसावी, पडा लिख्या माणूस आहे। त्यामुळं नवनाथाबा पण सोबत आहेत, मला याच्यावरच त्यांना विचारायचं, परत तुमच्याकडे येतो। तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ काल पहिल्यांदा पाहिला, तुमची जी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया समोर आली, त्याच्या आधी तो व्हिडिओ पाहिल्या तुम्हाला काय वाटलं? साहजिकच तो व्हिडिओ कसा असता, आता नवीन यंत्रणा आल्यात, त्यामधून काही होऊ शकतं, परंतु एक विश्वास बसत नव्हता। आणि कसं लक्ष्मणरावना आम्ही गेल्या 2 वर्षापासून सोबत फिरतो आणि तशी मैत्री जुनी आहे आणि जो माणूस ओबीसी लढ्यासाठी काम करतो, ह्या माणूस असं का बोलू शकतोय हे स्वतः मनाला धक्का बसला। परंतु समाजातील अनेक लोकांचे फोन आले, ओबीसी बांधवांचे फोन आले की सर असं काय बोलून गेले। त्यानंतर साहजिकच काही प्रसारमाध्यमांनी मला घेरलं, त्यामध्ये मला काही म्हणजे प्रतिक्रिया द्याव्याच लागल्या, परंतु त्यामध्ये सुद्धा मी म्हटलं की शेवटी त्यांनाच विचारावं लागेल की हे नेमकं सत्य काय आणि असत्य काय। आणि त्यामधून नक्कीच शेवटी आता व्हिडिओत जरी कोणाला काही वाटत असेल, परंतु आपल्यापाशी जिवंत माणूस, आपल्यासाठी लढणारा माणूस, आपल्यासोबत आमच्या खांद्याला खांदा लावून लढणारा माणूस आमच्या तोंडावर सांगतोय किंवा तो फेक व्हिडिओ आहे, मग आपण नक्कीच त्या व्हिडिओपेक्षा आपल्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या सहकार्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण की हा लढा लढायचा आहे। आणि उगाच छोट्याशा गोष्टीवरून जर आपण वाद निर्माण करायचे आणि गैरसमज थोडेफार झाले तर ते आपण नाही मिटवले तर हा लढा कसा लढायचा, हे लढा पुढे गेला पाहिजे। आणि आज ओबीसीवर मोठं संकट आहे, ह्या संकटात जर आम्ही एकत्र नाही आलं तर नक्कीच या शत्रूला आनंदाची गोष्ट, शत्रूच्या मनात फटाके फुटले होते आणि शत्रूचे खरं तर मला आज प्रस्थापित समाजातील जरांगेच्या झुंडशाहीच्या लोकांचे अक्षरशः माळी म्हणून, म्हणजे समोरून माळी समाजातला व्यक्ती म्हणून मला ते फोन करतात आणि तुम्ही लक्ष्मण हाकेनं जाब का विचारत नाही असे फोन करतात। मी त्याला काय उत्तर द्यायचं, आज इकडे येताना सुद्धा तसे मला 1-2 फोन आले, म्हणजे इतके गोड बोलून फोन करण्याचा प्रयत्न, इतका म्हणजे त्याच्यामध्ये भावनिक करायचा आणि हाके सरांविषयी कुठेतरी आपण वेगळं बोललं पाहिजे असा प्रयत्न करण्याचा त्यांचा डाव आहे, कुटील डाव। आणि एकतर मला वाटतं एखाद्या वेळेस
त्यांनी सुद्धा त्यांचा डाव जरी असला तरी काल तुम्ही प्रतिक्रिया दिली मीडियासमोर. हाके तुमचे मित्र आहेत, सहकारी आहेत. तुम्ही प्रतिक्रिया देण्यापूर्वी एखादा फोन त्यांना केलता का किंवा मत जाणून घेतलं होतं का? नक्कीच मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा फोन स्विच ऑफ होता आणि दुसरा फोन त्यांच्या एक कोणीतरी कार्यकर्ता होता, त्यांनी काही सरांकडे फोन दिला नाही. परंतु मग त्यानंतर पत्रकार आल्याच्या नंतर मला त्यामध्ये बोलावं लागलं, कारण की सारखे खालून फोन येत होते. आणि नक्कीच त्यामध्ये सुद्धा मी त्यांच्यावर अविश्वास दाखवला नव्हता, कारण की मी फक्त शंका व्यक्त केली ती, परंतु 100% अविश्वास मी त्यांच्यावर दाखवला नव्हता, कारण की त्यांच्यावर माझा विश्वास होता. आपला माणूस इतका प्रगल्भ असणारा, हुशार असणारा माणूस असं बोलणार नाही एवढी आपल्याला गॅरंटी होती. आणि आजच्या जमान्यामध्ये काय फेक व्हिडिओ किंवा काही बी मॉर्फ करणं, काल तर खरं तर मला हाके सरांनी एक हसायसारखा व्हिडिओ टाकला, माझाच व्हिडिओ. काय व्हिडिओ केला की ते आम्हाला दोघाला हसायला सुद्धा थांबता आलं नाही, असा व्हिडिओ ह्या झुंडशाहीच्या लोकांनी केला. असे अनेक व्हिडिओ काय वेगवेगळे आणि इतकं ट्रोल करणारी यंत्रणा तयार झाली. त्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये काही होऊ शकतं. खरं तर अशा व्हिडिओंना बंदी घातली पाहिजे. राज्य सरकारने, केंद्र सरकारने असे जे काही हे आलेत, ॲप आलेत की याच्यातून अशा गोष्टी करतायत, याला बंदी घातली पाहिजे. नाही तर नक्कीच या राज्यामध्ये देशामध्ये असे गैरसमजातून नक्कीच येणाऱ्या कांड होतील. मला याच्यावरती यायचं आहे. आता पुढे आजच्या बैठकीविषयी विचारणार आहे, त्यापूर्वी हाके सर सोबत आहेत. तो व्हिडिओ खोटा असेल खरा असेल तुम्ही जाहीर केलं, तो विषय तुमच्यासाठी संपला आहे. पण आज ही ओबीसीची बैठक झाली, येत्या काळात तुम्हाला आंदोलन करायचं आहे. मला तुम्हाला परत विचारायचं आहे, ओबीसीचं नेतृत्व त्यावरनं तो व्हिडिओ होता, पण आज मी परत प्रश्न विचारतो, कोणाकडे नेतृत्व आहे आज? अरे हे ओबीसीचं नेतृत्व गावगाड्यातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या पोरांकडे नेतृत्व आहे. कुठल्या आमदाराकडून कुठल्या याच्याकडे नेतृत्व नाही. आज रोजीचं आत्ताच बोलतोय, प्रेझेंट टेन्समधलं बोलतोय. ही सगळी पोरं ही कुठल्या पक्षाचं बंधन झुगारून इथं आलेत. त्यामुळं ही लढाई ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई, ही निवडणुकीची लढाई नाही. हा, निवडणुकीत आम्ही उत्तर मात्र देणार. ह्या लढाईला जर कुणाला बॅलेटची भाषा कळत असेल ना, त्यांना बॅलेटमध्ये आम्ही किती आहोत गावगाड्यात हे दाखवून देणार. आणि विषय असा आहे, नेतृत्व बघा, खूप सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं असणाऱ्या गोपीनाथराव मुंडे असतील, जयंत पाटील असतील, महादेवराव जानकर असतील, छगनरावजी भुजबळ असतील, अगदी आमचे संजय राठोड साहेब असतील, ही माणसं त्यांच्या ठिकाणी खूप चांगलं काम करत आहेत. पण आम्हाला खंत या गोष्टीची वाटते की आज ओबीसीमधलं आमच्या पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, आता खंत या गोष्टीची वाटते की एवढी आमची तगडी फौज महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये असताना ह्यांना इथले सत्ताधारी वर्ग घाबरतच नाही. मला एक सांगा, मी कायम इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला आहे. जरांगे पाटलांचा दावा आहे की 58 लाख लोकांना त्यांनी ओबीसीमधून आम्ही कुणब्याची सर्टिफिकेट दिलेली आहेत. ठीक आहे, आपण मान्य करू 2 मिनटं. हे जर 2 मिनटं मान्य केलं तर गावगाड्यातल्या हे जे छोटे सगळे ओबीसीचे उतरंड आहे, ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं आहे, त्या लोकांचं काय होणार? त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग नेमला जाणार, त्यांची पालं गावाच्या बाहेर काढली जाणार. अण्णाभाऊ साठेंचा माकडीचा माळ नावाची भटक्या विमुक्तांवरची एक कादंबरी आहे. सगळ्यात पहिल्यांदा भटक्या विमुक्तावर संवेदनशील पद्धतीनं लेखन कोणी केलं तर अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्या माकडीच्या माळावरती ज्या भटक्या विमुक्तांची अवस्था झाली, ती अवस्था आज रोजी आमचं आरक्षण संपलं, जरांगे जिंकले, तर त्या माकडीचा माळवरच्या ज्या भटक्यांची अवस्था झाली, ती भटक्यांची अवस्था इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हा ओबीसी विजयंतीमध्ये होणार आहे. त्या माकडीच्या माळ या कादंबरीमध्ये भटक्यांमध्ये एकमेकामध्ये कसे जबडे फोडले जातात, नरडीचा घोट घेतला जातो, मर्डर केले जातात, त्या माकडीच्या माळ या कादंबरीमध्ये दाखवलेली आहे. तीच अवस्था आमच्या ओबीसीमधल्या प्रबळ जातीमध्ये भांडणं लावून आमची चळवळ डॅमेज करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात या लोकांकडून होतोय. तुम्ही आता ज्या नेत्यांची नावं घेतली त्याच्यावर मला विचारायचं आहे, पण नवनाथ आबा आहेत ते जालन्यातले आहेत, जरांगेंच्या गावापासून अगदी जवळ. तुमची ही जी बैठक झाली ही आपापसातली समेट घडवण्याची बैठक होती. एकीकडे जरांगेंची तयारी जोरात सुरू आहे, आमदारांचे बॅनर लागलेत, गाड्या बुक झाल्यात, आणि तुमचं जे आहे ते आपापसातला वाद मिटवण्याचीच अजून ही बैठक होती आजची. खरं तरी वाद मानण्यापेक्षा कसं असतं, ही बैठकच होती. आमचे माऊली शिरसाट असतील, आमचे मोहनराव असतील, आमचे अनेक ही जी मंडळी, आमचे डाकणे सर येतं, ह्या सगळ्यांचे फोन आले. आणि खरं तर काहीतरी चांगलं घडण्यासाठी काहीतरी थोडंफार क्लेश बी झाला पाहिजे, त्याच्यातून चांगलं घडलं जातं. आता मधल्या काळात मी आपलं जालन्यात फिरत होतो, सर इकडे फिरत होते. आणि कसं आहे, समाज सध्या आपला ओबीसी समाज गरीब आहे, शेतीत काम करणारा वर्ग आहे, आणि जरांगीसारखा पैसे देणारा वर्ग आमच्या पाठीशी कोणी नाही. आमच्या मागं आमदार आहेत ना, खासदार आहेत
ना मंत्री आहेत. यांच्यामध्ये माजी आमदार, खासदार, माजी खासदार, रनिंग खासदार हे सगळ्या लोकांनी 10-10, 15-15 लाख रुपये त्याच्या आंदोलनाला दिलेत आणि आज त्याचे बॅनर लागलेत. आता त्यांचं जरी आंदोलन सुरू केलं तर हे गरिबाचं आंदोलन त्याच्यापेक्षा भारी होईल. फक्त आपण लगेच त्यांनी केलं म्हणजे आपण 29 तारखेला जावं असं काही नाही. 29पर्यंत तो काय करतोय, तो 100% मुंबईला जातोय का, मला त्याच्यावर भरोसा नाही. कारण की तो 9% त्याच्या इतका 9% बहादर कोणीच नाही. मी ज्यावेळी सांगितलं तो म्हणायचा मी 288 उभा करणार. मी चॅलेंज करून मला सर म्हणायचे, हाके सर म्हणायचे आबा तो करील. मी म्हणायचं सर त्याच्या धमकच नाही. मी लय पाहिलेलं तो पार धाब्यावर वाकडा तिकडं होऊन पाडलेला माणूस आहे. त्याची कुवतच नाही. कारण की त्याने जे बोललं ते कधीच तोललेलं नाही. त्याने 288 मी म्हणायचं फक्त 88 उभा कर आणि 8च निवडून आणून दाखव. त्यावेळेस मराठा समाजाच्या लोकांना वाईट वाटायचं. अरे त्या लोकांनी खरं तर त्याला बुटाने हाणलं पाहिजे आता. कारण की त्यांना स्वप्न दाखवले. 25-25 गाड्या घेऊन यायची ती लोक, मला उमेदवारी भेटन, मी निवडून येईन पाटला जीवावर. आणि ती खरं तर एक राजरत्न आंबेडकर त्याच्या नादी लागली होती. ती उभा राहिली आमच्या बदनापूरमधून. तुम्ही राजरत्न आंबेडकरलाच जाऊन विचारलं पाहिजे जरांगेच्या नादी लागून तुम्हाला मतदान किती पडलं. आम्ही हाकेसरांना आम्ही फिरलोत ना, आमच्या परीनं आम्ही काय लोकांना फिरलो. आमच्या उमेदवारांनी 25-25 कमीत कमी 20,000, जास्तीत जास्त आमच्या उमेदवारांनी 58,000पर्यंत मतं घेतलेत. असे उमेदवार आहेत आमच्याकडं. आणि आम्ही त्यांचे जास्तीत जास्त पाडून दाखवलेत. तो म्हणायचा मी भुजबळ साहेबाला पाडीन, मी याला पाडीन, धनंजय मुंडेला पाडीन, त्याला पाडीन. त्यांनी कोणाला पाडीलं हे दाखवून द्या. आम्ही त्यांचे जास्तीत बरेचसे पाडले. आणि ही सुरुवात आहे. आम्ही ठीक आहे आमचे निवडून आज जरी आणू शकलो नाहीत, ती जितका आमच्यावर अन्याय करतील तितकं त्यांच्या आम्ही महत्त्वाच्या निवडणुका आम्ही त्यांना हरलेलं दाखवून देऊ. त्यांच्या महत्त्वाच्या निवडणुकात आम्ही त्याला हरवण्यासाठी काम करू. आणि त्यांनी जर आम्हाला जितका आमच्या पाठीत खंजीर खुपसला तितकं आम्ही ते आम्हाला ग्रामपंचायतमध्ये थांबवतील, परंतु आम्ही त्यांना विधानसभेत थांबवू. ते आम्हाला जिल्हा परिषदमध्ये थांबवतील. पण त्यापूर्वी काही गोष्टी आहेत. तुम्ही जसं म्हणालात की मोठे मोठे नेते त्यांच्या ठिकाणी चांगलं काम करतायत पण पाठिंबा मिळत नाही आहे. जरांगेंसोबत आज त्यांचा समाज आहे, आमदार आहेत, खासदार आहे, अख्खी फौज त्यांच्यासोबत तयारीला लागलेली. तुमच्यासोबत कोण आहे? नाही, वाईट या गोष्टीचा आम्ही शोषित आहोत, वंचित आहोत, पीडित आहोत आम्ही. आणि वेगवेगळ्या जातींमध्ये, उपजातीमध्ये विखुरलेले आहोत. एका जातीच्या उपजाती 10-15 आहेत. विषय असा आहे, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा बॅनर लावलेले बघून आश्चर्य वाटलं. गेवराईचा आमदार पंडित, काय त्याचं विजयसिंह पंडित निवडून आलेला आमदार. अरे तुझ्या विधानसभा मतदारसंघातल्या 2-3 लाख जनतेच्या हिताची काळजी तुझ्यावर आहे. तू तशी विधानसभेत शपथ घेतली राजा, तू बॅनर लावले म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात तुला दांडकच काढतो आम्ही. काय ओबीसी तुला दाखवतो. हे का बोलावं लागतंय? ही वेदना आहे, हा विद्रोह आहे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये. तुम्ही जर शोषण करत राहिला ना, शोषणाचं मग क्रांतीनं त्याला उत्तर मिळतं. हा क्रांती महाराष्ट्रामध्ये उशिरा होती याचा खेद आहे आम्हाला. जे नेते आम्हाला गृहीत धरतायत, येड्यात काढतायत ना, त्यांना उत्तर करारा जवाब या महाराष्ट्रात मिळेल. पण भुजबळ साहेबांसारखे नेते असतील, मुंडे बहीण भाऊ असतील, यांच्याशी काही तुमचं बोलणं झालं आहे का? या सगळ्या आंदोलनात तुम्हाला काही करायचं आहे का? म्हणजे तुम्ही विरोध करणार आहात, तुम्ही काही त्याचा निषेध करणार आहात किंवा तुम्ही त्यांना सपोर्ट करणार आहात? काय ठरलं आहे नेमकं तुमचं? ते बोलण्यापेक्षा, फोनवर त्यांना बोलून त्यांचं मत घेण्यापेक्षा, त्यांचं जर थोडंसं सकारात्मक नकारात्मक काही गोष्टी असत्या, समजा बिहाइंड कर्टन जर कोण असं त्यांचं काय असतं, इथं जागा पुरली नसते ना. इथं ही लढणारे वाघ इथं येऊन आम्हाला सपोर्ट करतायत. आमचेही ते दैवत आहेत आणि या वाघांचेही ते दैवत आहेत. त्यांनाही काही त्यांच्या पक्षाचं बाकी कुठल्या गोष्टींचं बंधनं वगैरे वगैरे ठीक आहे, पण आम्ही लढणारी माणसं आहोत. तुम्हाला गावातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हिताची तुम्ही भाषा करा. आम्ही तुमची कॉलर कुठेही खाली होणार नाही, तुम्हाला कुठेही खाली बघावं लागेल असं आम्ही तुम्हाला आत्ता तुम्ही ज्या मतानं निवडून येताय त्याच्यापेक्षा जास्त मतानं निवडून आणू, तेवढा काउंट आमच्याकडे आहे. तो आम्ही अभ्यासानं बोलतोय, गावगाड्यात फिरतोय. त्यामुळं जाऊ दे ना, एकदा 5 वर्ष आपल्याला काहीच मिळालं नाही, फक्त आपण आपल्या जातीमध्ये एकी करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरू हा संदेश घेऊन एकदा या महाराष्ट्रामध्ये किती 14-15 मंत्री आहेत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. या माणसांनी एकत्र यायचं, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आणि मग महाराष्ट्रातलं चित्र बघायचं. मी लिहून देतो बॉन्ड पेपरवर. तुम्ही घाबरू नका, तुम्ही बोलू पण नका. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. नाही गारद केले ना, नाव दुसरं. पण हा मनवताचा पाठिंबा मिळत नसल्यामुळे व्यथित दिसत आहे. नाही, व्यथित हा विषय नाही, हे वास्तव आहे, हे परखड आहे. व्यथित या गोष्टी नाही. पुढून वार आम्ही झेलायला आम्ही सक्षम आहोत. पाठीमागून ज्यावेळी वार होते, बाजूने ज्यावेळी वार होते, गाफील एका ठिकाणी गाठून ज्यावेळी वार होते, अनुल्लेखानं ज्यावेळी मारलं जातं ना, एवढे दिवस झालं बोलतोय,
त्या महाज्योतीच्या प्रश्नावर समुद्रात उड्या घेतल्या, हाऊस चालू होतं. एक अभिजित वंजारी नावाचा माणूस सोडला तर एकही माणूस तिथं बोलला नाही. ह्या गोष्टीचं वाईट आम्ही काय बोलतोय? अरे आमच्या पोरांना PhDचा स्टायपंड मागतोय, तुम्ही बोलायला तयार नाही. ह्या वेदना जास्त आहेत. कालचा जो व्हिडिओ झाला त्या व्हिडिओनंतर मला फक्त समोरून माझ्यावर अटॅक नाही झाला, पाठीमागूनही मी ज्या कम्युनिटीमधून बिलॉंग करतो त्यांची एक 4 पिढ्यांची चळवळ आहे, म्हणजे आमची एक वेगळी चळवळ आहे. पण आमच्या ताटातलं आरक्षण आपलं आता जाण्याच्या मार्गावर आहे, संपलं आहे. ही लढाई जातीत भांडायची नाही, तर ही लढाई प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढायची ही वेळ आहे. हे मी गेली 4-5 वर्ष झालं महाराष्ट्रात समजावून सांगायचा प्रयत्न करतोय माझ्या बांधवांना. माझा त्यांच्यावर राग नाही, तो एवढा सुज्ञ आहे, तो माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि तो एवढा लढवय आहे, त्याच्यातला लढवयपणा ज्या दिवशी जागा होईल ना, महाराष्ट्रामध्ये खिंडीत गाठून वेशीत गाठून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या त्या दरवाज्यातच आम्ही एकाला अडवू, एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. साला आम्ही जातीमध्ये विभागलो गेलो आहे. आम्ही मुंडेंना समजून घेऊ शकलो नाही. त्याच्याही अगोदर जायचं म्हटलं तर स्वर्गीय काशीरामांना आम्ही समजून घेऊ शकलो नाही. हे दुर्दैव आहे फुले शाहूंच्या आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं. या आजच्या परिस्थितीमध्ये तुमची म्हणजे भुजबळ साहेबांशी कधी बोलणं झालं आहे का? अशात काय स्ट्रॅटेजी आहे? कारण तुमच्या बाजूने सुद्धा जी तयारी सध्या ह्या लोकांची मागणी आहे ती काही दिसत नाही आहे. खरं तर आम्ही पूर्वी बी आंदोलन या सगळ्या मावळ्यांच्या सामान्य लोकांच्या तळमळीवर केलं होतं. जे तळमळीचे लोक आहेत त्यांनी खांद्यावर आंदोलन घेतलं, त्यांनी सगळ्या गोष्टीचं नियोजन लावलं आणि आज त्याच पद्धतीने. आणि नंतर मग ठीकच आमचे नेते त्यानंतर आमच्या आंदोलनात आले. प्रत्येकाने भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, सावे असतील, सगळे बाळासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे आले. तसं आम्हाला आणखी सुद्धा विश्वास आहे ना की आज आम्ही आमच्या मावळ्यांच्या जीवावर हे बघा, आमचे म्हणजे कसे बी आज परिस्थिती नसलेले सुद्धा लोक आहेत, परंतु काहीतरी व्हावं म्हणून लढणारे मनात इच्छा आहे असे खूप माऊलीसारखे या सरांसारखे अनेक लोक आहेत. आणि ह्या लोकांच्या जीवावर ही लढाई आम्ही पहिल्यांदा जिंकलेलो आहोत. आतासुद्धा आम्हाला एवढा विश्वास आहे की ही लढाई आम्ही यांच्या जीवावर जिंकणार. आणि नक्कीच आम्ही लढाईला सुरुवात केल्याच्यानंतर आमचे नेते, आमचे मंत्री महोदय आम्हाला नक्कीच पाठिंबा देतील आणि त्यांना द्यावाच लागेल. कारण की त्यांनासुद्धा कळकळे समाजाची त्यांना माहिती आहे, परंतु त्यांच्या काही गोष्टी अडचणीच्या येत असतील, त्यांना टार्गेट केलं जातं. म्हणून शेवटी काय होतं, आता त्या पदावर बसल्याच्यानंतर काही बंधन येत असतील, काही दबाव येत असेल, त्यामुळं त्यांना त्या शांत राहावं लागत असेल. परंतु त्यांना माझी विनंती, ठीक आहे तुम्ही शांत राहा, पण आतून तुम्ही ह्या लढ्याला थोडं बळ देण्याचं सुद्धा गरज आहे आजच्या घडीला. कारण की OBC संपला ना तर मला वाटत नाही की जे मंत्री होतेत ना आज, हे उद्या मंत्रीसुद्धा होतील म्हणून. कारण की आज सगळ्या गोष्टी एक एक हिरावून घेणं सुरू आहे. आज ग्रामपंचायत तुमच्या ताब्यातून हिरावून घेणं सुरू आहे. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका ह्या उद्याच्या काही होऊ घातलेल्या महिन्यात तुमच्या हातातून हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. आज त्यानंतर तुमच्यावर घालणार आहेत. मग तुमचे जर प्रतिनिधीच नसले, तुमचे जिल्हा परिषद मेंबर नसले, तुमचे नगरसेवक नसले, तुमच्या पाठीशी कुठेतरी लढाऊ फौजच नसली, तर येणाऱ्या काळात नेत्याला सुद्धा डॅमेज करायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा कुठेतरी आता मनावर घेतलं पाहिजे. हा लढा मोठा करण्यासाठी, ताकद देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला आम्ही आवडत असतो नसतो तो प्रश्न वेगळा आहे, परंतु आम्ही समाजासाठी काम करतो आणि त्यांच्यासाठीच काम करतो. आम्ही दैवत, OBCचं दैवत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव घेऊन काम करतो. आम्ही OBCचे या देशाचे मशिया नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांसाठीच काम करतो. आम्ही नामदार वडेट्टीवारांसाठी काम करतो. आम्ही बाळासाहेब आंबेडकर असतील, नामदार अतुल सावे असतील, ह्या सगळ्या नेत्यांसाठी आम्ही काम करतो. त्यांनी कुठंतरी आता ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की हे पोरं काम करतात आणि पोराच्या मागं तळमळीचे लोक येतं, आपण यांना कुठंतरी हातभार लावला पाहिजे. आणि हातभार लावला तर नक्कीच हे आंदोलन यशस्वी होईल. आणि हे बिंडोक लोकांचं आंदोलन, झुंडशाहीचं आंदोलन, ज्या अक्षरशः त्यांच्यासुद्धा गाड्या अडवण्याचं काम हे लोक करतात, ते आंदोलन थांबायला कुठंतरी प्रति आंदोलन केलं पाहिजे. यासाठी त्यांनी बळ दिलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणालेत की मी OBCसाठी खंबीरपणे उभा आहे, किती टीका झाली तरी. तुम्हाला मुख्यमंत्री OBCसाठी खंबीर असताना रस्त्यावर परत येण्याची का वेळ येते? जर ते तसं बोलत असतील तर मला वाटतं आम्ही ज्यावेळी ॲडव्होकेट मंगेश हसाने आणि आम्ही ज्यावेळी त्या गिरगावच्या समुद्रात उड्या मारल्या, अख्ख्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रानं बघितलं. मला वाटतं अजूनही त्या मुलांना तो न्याय भेटलेला नाही. अजूनही न्याय भेटलेला नाही. अजूनही आमच्या 20 OBCच्या महामंडळांना अध्यक्ष भेटलेला नाही. यावर्षीच्या बजेटमध्ये पुरवण्या मागण्यांना 2000 कोटी रुपये. आजारी कारखाने म्हणजे काय हो सांगा एकदा महाराष्ट्राला.
दादा आम्ही तुम्हाला काय म्हणतो की तुम्ही कारखानदारांचे नेते आहात, सांगा बरं आजारी कारखान्यांना 2,000 कोटी रुपये तुम्ही दिले, म्हणजे काय असतं? म्हणजे निवडणुकीमध्ये जे निवडून आलेत आणि ज्यांना पैसे दिलेत ते पैशाची सेटलमेंट होते का तुमची? 2,000 कोटी रुपये कुठले पॅरामीटर्स लावलेत कारखान्यांना तुम्ही? आणि तुम्ही कुठल्या अधिकारानं त्यांना तुम्ही 2,000 कोटी रुपये वळती केले? तुम्ही आदिवासी आणि दलित विभागाचे 5,000 कोटी रुपये तुम्ही वेगवेगळ्या योजनांना आणि खात्यांना डायल्यूट केले. त्या माणसांना सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या माणसांचे तुम्ही 5,000 कोटीचा बॅकलॉग गेल्या तुम्ही अर्थमंत्री झाल्यापासून तुम्ही केलात. काय वाटतं माहिती आहे का साहेब, गुरु राखली असती ना, मेंढर राखली असती तर बरं झालं असतं. दया पवारांची एक कविता आहे, असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या, अज्ञानात सुख असतं. आमची शोषित वंचित माणसांना काल परवा जरांगेंनी पेपरला एक बातमी दिली, एक सरपंच कुणबी दाखला घेतल्यानंतर पहिला सरपंच झाल्याचं त्यांनी पेपरला बातमी दिली. मी त्या गावामधल्या लोकांना फोन केलं, एक महिला सरपंच पदावरून पाय उतार झाली आणि जरांगेच्या बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे त्या गावामध्ये सरपंच झाला. मी त्याचा कानोसा घेतला, तर तो जो ज्याच्यावर अविश्वास ठराव आणून ज्याचं सरपंच पद काढून घेतलं तो धनगर समाजाची महिला होती. ओबीसीचं आरक्षण होतं, ते हिरावून घेतलं, तोही कालावधी संपण्याच्या अगोदर. मग गावच्या ग्रामपंचायतीत ही गोष्ट होत असेल तर मग महाराष्ट्रामधल्या शिक्षण, नोकऱ्या, पदोन्नती, रिझर्वेशन, MPSC, UPSC, इंजिनिअरिंग MPSC तिथं काय होत असेल? कळणाऱ्याचं काम आहे, बोलणाऱ्यानं बोलत राहिलं पाहिजे, नोकरदारानं पुढं आलं पाहिजे. अरे नोकरदारांनो, तुम्ही कुठंतरी तुमच्या एकूण कालावधीमध्ये तुम्ही शिक्षणात तरी रिझर्वेशन घेतलं असेल, तुम्ही नोकरीला जात असताना तरी त्याचा फायदा झाला असेल, कुठंतरी झाला असेल. अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात त्याला. अरे तुम्हाला प्रतिनिधित्व, तुमच्या समूहाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला संधी मिळाली, पण तुम्ही बोलायला तयार नाही आहेत. आज आरक्षण संपलंय, टोटल आरक्षण. रोस्टर पाळला जात नाही, बदल्या करताना रोस्टर पाळला जात नाही. MPSCच्या सिलेक्टिव्ह पदं वाटताना सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला जातोय, कारण MPSCचं जे पॅनल आहे ते सुद्धा एका जातीचं पॅनल आहे. किती बोलावं, काय बोलावं, कुठल्या गोष्टी मांडायच्या तुमच्यासमोर? MPSCचं पॅनल एका जातीचं असू शकतं? कसे तुमचे कलेक्टर होतील, कसे तुमचे डेप्युटी कलेक्टर होतील, कसे तुमचे तहसीलदार होतील? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे? मंडल यात्रा काढता साल्यावर, तुम्हाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. साखर संघ काय, किती बोलावं, काय बोलायचं? शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये महादेव जानकरांवर बोललात, ते मंडल यात्रेमध्ये त्यांनी एक भाषण केलं की ते म्हणाले राजेश टोपेंना परत पालकमंत्री बनवणार आहे, त्याच्यावर तुम्ही भाषणात बोललात. तर त्यांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं बघताय? मी ज्या गोपीनाथराव मुंडेंनी गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यावर फिरणाऱ्या महादेव जानकरांना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ओळख दिली, मानसपुत्र मानलं, तेच महादेवरावजी जानकर. मला वेदना होत आहेत, माझा तो गुरु आहे की ज्यांच्यामुळं आम्हाला राजकारण थोडंफार कळालं. तोच माणूस जर जाऊन म्हणत असेल की जालन्याचा पालकमंत्री राजेश भाई मी तुम्हाला करणार आहे, रक्षा बांधून अजून राखी गेली नाही हातातली, त्या पालकमंत्र्यांना घालवून ते राजेश टोपेला पालकमंत्री करणार आहेत का? हा लढा व्यवस्थेच्या विरोधातला आहे. व्यवस्थेच्या प्रस्थापिताच्या छाताडावरती पाय देऊन नाचणारा महादेव जानकर आम्ही आमच्या उमेदीच्या काळात बघितलेला आहे. असा कुठल्या तरी राजकीय हेतून प्रेरित होऊन आज एक भूमिका, उद्या एक भूमिका, परवा एक भूमिका घेणारा महादेव जानकर आम्हाला, हा आमचा महादेव जानकर आता नाहीच. महादेव जानकर आमचा कधीच संपलेला आहे. हे दुर्दैवानं इथं बोलावं असं वाटतं. कोणत्या भूमिकेची अपेक्षा त्यांच्याकडून? अरे ओबीसीचं आज रिझर्वेशन संपलंय, असं काय तुम्ही तीर मारलेत राजकारण? तुमचं काय राजकीय, बोला ना याच्यावरती. तुम्ही बंडल माणसांच्या यात्रेमध्ये सामील होत आहे. जानकर साहेब, वाईट वाटतं या गोष्टीचं. मी तुमच्यावर अजिबात टीका करणं एवढा मोठा नाही. निश्चित तुम्हाला गुरुचं स्थान देऊन सुद्धा मला माझ्या तरुणांना त्यांच्या मनामध्ये मला ह्या गोष्टी सांगाव्या लागतील. मला मग माझ्यावर उद्या हल्ला पण होईल, अरे काय बोलतोय तू म्हणून. तर लक्ष्मण हाके आणि नवनाथाबा वाघमारे यांनी त्यांच्यात काल जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर आज ही बैठक इथे आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा असतील, महादेव जानकरांकडून अपेक्षा असतील, वेगवेगळ्या नेत्यांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या इथं व्यक्त करण्यात आल्यात आणि दोघांनी आपापली भूमिका मांडली आहे. तुम्ही तुमची भूमिका, तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.